आज आपण करणार आहोत मस्तपैकी अशी खमंग भटई किंवा वांग्याची भाजी. तर मी एका कढईमध्ये थोडंसं 1 स्पून तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 कांदा, 1 टमाटर, लसूण, अद्रक, खाकच थोडीशी अर्धा चम्मच आणि थोडेसे शेंगदाणे. असं सगळं आपण छान भाजून घेणार आहोत त्याला. थोडंसं लालसर कांदा लालसर होतपर्यंत आणि सगळं काही भाजून होतपर्यंत आपण त्याला छान भाजून घेणार आहोत. आणि ते मसाला झाला की त्याला थंडगार होतपर्यंत आपण वाट बघायची आणि त्याला छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. चला तर मग इकडे आपण घेऊया वांगी चिरून. मी इथे वांगे चिरून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. लगेच त्याला पाण्यामध्ये ठेवा नाहीतर ते बाहेर ठेवले तर काळे पडतील. दुसरीकडे मी 2 स्पून इथे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं, मोहरी टाकून फोडणी देऊन देते आणि त्यामध्ये मग आपण आपला मसाला टाकू. इथे मसाला होतो आहे त्याला छान सिम आचवर शिजू द्यायचं. जेवढा मसाला चांगला शिजेल तेवढी भाजी आपली चांगली वाटेल. मसाला कसा साधा असला तरी चालेल, पण त्याला चांगलं शिजवणं महत्त्वाचं आहे. अगदी सिमवर मी त्याला शिजवत आहे आणि त्यात मी थोडंसं आता 2 ते अडीच चम्मच लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. आणि ते टाकल्यावर पण मी त्याला छान सिमवर होऊ देणार आहे झाकून. बघा त्याला तेल सुटलेलं आहे. झालेला आहे आपला मसाला. आता आपण त्यामध्ये आपले वांगे टाकून घेऊयात. सो मी कदाचित मीठ नव्हतं टाकलं. मी तेच टेस्ट करत होते की मी मीठ टाकलं की नाही. मी मीठ टाकायची आहे तर मी आता मीठ टाकते आहे. मी 2.5 चम्मच मीठ टाकलेलं आहे. तर याला आता पहिले आपण मसाल्यामध्ये मंद आचेवर होऊ देऊयात चांगलं झाकून. तर बघा त्याला तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला. अर्धे शिजलेले आहेत. आता मी त्यामध्ये गरम पाणी टाकून घेते आहे म्हणजे आपल्याला भाजी लवकर शिजायला मदत होईल आणि त्याची टेस्ट पण कमी नाही होणार जर आपण गरम पाणी वापरलं तर. चला तर मग मीडियम आचवर आता आपण त्याला होऊ देऊया आणि इथे आपली भाजी झालेली आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत करा सबस्क्राईब. बाय. थँक यू.